आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. खूपच भाव खातेस हा तू. ओके, तू पण झोप, मी पण झोपतो ना, मला काय. हॅलो, गंगा, मी तंबोरान बोलतोय. बोला ना स्वामी. सांगताना खूप त्रास होतोय, पण दुसरा मार्ग नाहीये. आता मी जे काही सांगेन ते अरुणला नाही कळलं पाहिजे. अमावस्येची पूजा होईपर्यंत तुम्ही दोघांनी एकत्र नाही यायचं, कळलं का? तसं काही तुमच्यात झालं तर पूजा नाही करू शकणार. ही पूजा फक्त अमावस्येलाच होऊ शकते. पूजा नाही झाली तर आपल्यावर मोठं संकट ओढवेल. आता तूच अरुणला कसं तरी समजवून पूजा होईपर्यंत सांभाळून घे. स्वतःपेक्षा कुटुंबाच्या सुखाचा विचार करणारी मुलगी आहेस तू. आता यापेक्षा अधिक मी काहीच बोलत नाही. आपल्याला अमावस्येची पूजा करणं खूप महत्वाचं आहे. सांभाळून घे. ठेवतो मी. कोण होते? स्वामी होते ना? एवढ्या रात्री कशाला फोन केला त्यांनी? त्यांनी नवीन काही पूजा विधी सांगितल्या का? नाही, ते मी पूजेला बसले होते म्हणून हातपाय धुवून झोप अशी आठवण करून द्यायला फोन केला. भल्यासाठीच सांगितलं ना. मी जाऊन येते. हा, कुठे गेले हे? अहो, 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 सोडा. दिवसेना झोपली. सोडा मला. सोडा. ती तर झोपली ना ग. अहो, मला कसं तरी होतंय. सोडा. मला पण अगदी तसंच होत आहे, माहितीये. अहो, अहो, सोडा. अहो, नको. सर्व जर आजच केलं तर मग हनीमूनला काय करायचं आपण? अमावस्येची पूजा होईपर्यंत तू आणि अरुणने एकत्र नाही यायचं. तसं काही तुमच्यात झालं तर पूजा नाही करू शकणार.
गंगा थांब. बाहेर कोण असेल माहिती नाही ना. हो. आत्या एवढ्या रात्री काय झालं? सॉरी भाच्या, एवढ्या रात्री तुला डिस्टर्ब केलं. नाही बोल ना, काय झालं आत्या? मला गंगाशी थोडं बोलायचंय. तू थांब हा. आत्याला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. हा आत्या बोला. मला मला माफ कर गंगा. अहो काय आत्या, माझी माफी मागताय? तुरुंगातून परत येणार नाहीस म्हणूनच मी तुला घटस्फोट घ्यायला सांगत होते. ते काही मनात ठेवू नकोस आणि दादा अरुणला याबद्दल काही सांगू नकोस. हं? ते सर्व मी अरुणच्या भल्यासाठीच बोलत होते. तू बाहेर न येण्याचा हट्ट घेऊन बसली होतीस म्हणून अरुण एकटाच खूप काही सहन करत होता. देवसेना आईच्या प्रेमासाठी व्याकुळ झाली होती. हे सर्व काही मला पाहावतच नव्हतं ग. म्हणूनच तू घटस्फोट दिलास तर अरुणचं दुसरं लग्न करून देऊ असा त्याच्याच सुखाचा विचार केला ग मी. तू मला चुकीचं समजू नकोस ग. आता सगळं चांगलंच झालंय आणि तू पण घरी परत आलीयस. आता तुला मी तुरुंगात भेटून घटस्फोट मागितला हे जर दादा आणि अरुणला कळलं तर त्यांचा राग माझ्यावर आणखीन वाढेल ग. आधीच माझं नशीब खूप खराब आहे. म्हणून सकाळपासून तुझ्याकडे हे कसं बोलायचं याच विचाराने हॉटेलमध्ये मला काही सुधरत नव्हतं. म्हणूनच आता मी सरळ तुझ्याचकडे आले ग. काळजी करू नका, ते मी कोणालाच सांगणार नाही. हा, तुम्ही ह्याच घरात जन्माला आलात आणि ह्या घरात तुम्हाला मान आहे. माझ्यामुळे तुमचा या घरात मान कमी होणार नाही आत्या. तुम्ही शांतपणे जाऊन झोपा. गंगा तू गंगाच आहेस. तू या घरची सून झालीयस हे आमचं भाग्य आहे. माझं सोन्याचं पाखरू ते. हा हा ठीक आहे ठीक आहे. आता आजा आजा भाचा वाट बघत असेल. काय ग, मी कोण? मी तुझी माफी मागायची? हा, माझं पितळ उघडं पडू नये म्हणूनच ही नाटक खूप लवकरच तुला नाहीसं करणार मी. यांचं चित्र कोणी काढलं? हे जिवंत आहेत का? त्या कोण आहेत? भैरवी असं काहीतरी नाव सांगितलं होतं. काय झालं ग गंगा? तिथे उभे राहून कसला विचार करतेस? आत्या तुला काही बोलली का? हा, गंगा काय झालं तुला? तुम्हाला भैरवी कोण आहे माहितीये का? मी तुरुंगात असताना एका भिंतीवर मी तुमचं चित्र पाहिलं होतं. ते चित्र कोणी काढलं असं विचारलं तेव्हा भैरवी नावाची कैदी तुरुंगात होती आणि ती भैरवी तुम्हाला जीवे मारणार आहे असं कळलं मला. आणि भैरवी 6 महिन्यापूर्वीच तुरुंगातून बाहेर आली. एवढेच नाही,
तिच्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे हे कळल्यावर माझ्या मनाची शांतीच हरवून गेली. मी तुम्हाला सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण नाही जमलं. काय करू? बोला ना, कोण आहे ही भैरवी? भैरवी माझ्या ओळखीची आहे. जानकीच्याच गावात ती राहत होती. जानकीशी लग्न झालं हे तर तुला माहिती आहे ना. पण त्यावेळी माझ्या नकळत मी एक शत्रू देखील कमावला हे मात्र तुला माहिती नाहीये. का ग कविता असं केलंस? मी त्याला जिवंत सोडणार नाही. तुझ्या बोलण्यातून कळलं की भैरवी बाहेर येऊन बरेच दिवस झाले. ती बाहेर आली तरी मी तिला अजिबात भेटलो नाही. तेव्हा ती त्या मनस्थितीमध्ये बोलली असेल कदाचित. पण आता तिची मनस्थिती थोडी तरी बदलली असेल ना. तू उगाच विचार करत बसू नकोस. मला काही होणार नाहीये. तसं नाही हो. तिथल्या कैद्यांच्या बोलण्यातून ती फारच खतरनाक असेल असं वाटतं. आपण जरा सावध राहिलं पाहिजे. काळानुसार सगळं विसरायला होतं ग. भैरवी पण घडलेल्या गोष्टी विसरली असेल. तू आता याचा विचार नको करूस. शांतपणे झोप पाहू तू. चल चल. गुड नाईट. किती प्रेम दाखवते. मी सुखात आयुष्य जगावं अशी यांना आशा होती. आता माझ्या आयुष्यात भरभरून सुख आलंय. माझ्या या सुखी संसारात मी खूप खुश आहे. पण तुम्हाला बघून आनंद साजरा करावासा अजिबात वाटत नाही. आता काय करणार ग गंगा? ताईच्या नशिबात हेच होतं ना. हे बघ गंगा, आत्या अशीच राहणार नाहीये अगं. पूर्वीसारखी ठणठणीत होणार आहे ती. काळजी नको करूस तू. हं? ओके, सगळं काही ठीक होईल. या स्वामीजी. या चांगल्या होत्या, अचानक अशी परिस्थिती कशी ओढवली? एका नागमातेच्या मंदिरात आम्ही सगळे पूजाविधीसाठी गेलो होतो. तेव्हाच कसली पूजाविधी? काही असलं तरी मला विचारायला हवं होतं ना. कोणी सांगितलं होतं? चामुंडीने. कोणाच्याही सांगण्यावरून ऐकलं तर असंच होणार ना. डॉक्टरांनी ताईला चेक करून कुठल्या तरी भलत्याच रोगाचं नाव सांगितलं. वैद्यांचा उपचार देखील कामी आला नाही. आता तुमच्या शक्तीने हिला बरं करता येईल का ते बघा ना. माते भगवती देवी अंबे, माते रक्षण कर माते. अंबे भगवती देवी अंबे. स्वामीजी, तुम्ही काय शोधताय? स्वामी, काय झालं? या खोलीमध्ये आपल्याशिवाय अजून कोणीतरी आहे. इथे आणखी कोण असेल स्वामीजी? मी, तुम्ही, विच्चू, अरुण, गंगा, ताई, देवी. आपल्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाहीये स्वामीजी. या खोलीत आपण 7 जणच आहोत.
पण मला 8व्या हृदयाचे ठोके ऐकू येत आहे. आपल्याशिवाय आणखीन एका जीवाचा श्वास मला जाणवतोय. हे तुम्ही काय बोलता स्वामीजी? सगळ्यांनी शांत राहा. हे सगळे इथे कसे काय? आज माझ्या सरड्याला हे पकडणार आहेत वाटतं. अगं ओरडू नकोस, थांब जरा. गरम पाणी ओतलं हिने. नालायक कुठची कळत नाही का तुला? गरम पाणी काय आत्या? अहो तिच्या पायावर पण तुमच्याच सारखं गरम पाणी सांडलंय ना. तिला कशाला मारताय? मुद्दाम तुमच्या पायावर गरम पाणी नाही ओतलं, चुकून सांडलं. तुझ्या पायावर गरम पाणी पडलं असतं मग कळलं असतं. ठीक आहे. तिच्याकडनं चुकून घडलं. आता विषय वाढू नको. जा दादा लवकर फक्त जा. मलाच बोलत राहा नेहमी. जास्त भाजलंय का? सांभाळून आणायचं ना. जमत नव्हतं तर मला हात मारून सांगायचंस ना. का असं काम करतेस तू? हा नाही मॅडम, हातातून सटकलं आणि खाली अगं. पडलं. पायावर फोड बघ कसा आलाय. जा आधी औषध लावून घे. जा जा ग तू. मी उचलते, तू जा. स्वामीजी, ताईला बरं वाटावं म्हणून तुम्ही तिला आशीर्वाद द्यावा अशी माझी इच्छा आहे. तुमच्या आशीर्वादाने ताईला नक्की बरं वाटेल असा मला विश्वास वाटतो. आपल्या आयुष्यात विश्वासापेक्षा काही गोष्टी या नशिबानेच घडत असतात. त्यांचा देवावर विश्वास नसला तरी नशीब त्यांची साथ नाही सोडणार. काही काळजी करू नका. हे सगळं थोड्या दिवसांसाठी आहे. ग्रहदशा बदलल्यावर या आपसुकच बऱ्या होतील. देवावर विश्वास नसला तरी नशीब त्यांची साथ नाही सोडणार. काही काळजी करू नका. हे सगळं थोड्या दिवसांसाठी आहे. ग्रहदशा बदलल्यावर या आपसुकच बऱ्या होतील. अन्नपूर्णाताई, अन्नपूर्णाताई, काही काळजी करू नका. आम्ही आहोत. तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल. काय स्वामी, तुम्ही त्यांच्याशी बोलताय? त्यांना आपलं ऐकायला कुठे जाते हो? आतापर्यंत त्यांना ऐकू येत नसेल, पण यापुढे मात्र त्यांना नीट ऐकू येईल. कळलं? त्या बोलू नाही शकणार, पण त्यांचं मन योग्य प्रतिसाद देईल. स्वामीजी, असं थोडं थोडं करून माझ्या ताईला पूर्ण बरं करा. वाटेल तेवढ्या पूजा करा, पण माझ्या ताईला अगदी ठणठणीत बरं करा. आपण त्यांच्याशी बोलत राहिलो
तर त्याही आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील. ओ, तुम्ही बोलताय तसं सगळं लवकरच घडू. घडणार. चला जाऊया. हो. या स्वामी. ए सगळ्यांनी थांबा रे. माझी अशी हालत करणारी चामुंडी आहे. पहिलं तिला हाकला इथून. काय रे, मी अशी का भासली म्हणून राग आलाय तुला? हे सगळं तुझ्यासाठी. मी इथे आले नसते तर तुला त्या तंबुराने पकडलं असतं. आधीच त्याला माझ्यावर संशय आहे, माझी ही अंगठी बघून. त्याने जर तुला पाहिलं असतं तर तुझ्यासारखी अवस्था केली असती त्याने माझी. ओरडू नको रे. तंबुरांना माझा थांग पत्ता पण लागू देणार नाहीये मी. तरी सुद्धा तू त्याच्या नजरेस पडू नकोस. अगदी सावध राहा. कालचक्र आपल्या हाती लागेपर्यंत सांभाळून राहायचंय. जर त्या तंबोरांनी पकडलं ना तर सगळं संपून जाईल. आता सांभाळून राहशील ना? तुला वाचवण्यासाठी मी गरम पाणी माझ्या पायावर सांडून घेतलंय. फक्त तुझ्यामुळेच. वरून त्या देवीने माझ्या डोक्यात पण मारलं. त्या दुखण्याने माझा जीव चाललाय. आधी तिने तुला मारलं म्हणून मी तिला मारलं. आता तिने मलाच मारलंय. आता तिचं काय करते ना बघच. हे त्या देवीचे केस आहेत. मी काय करते ते बघच. तेव्हा तू मारलंस ना. आता मी काय करते ते बघच. खूप दुखतंय. काय ते? कोणीतरी हातोडीने मारतंय असं वाटतंय. बघ कसं वाटतंय बघ. हा जानकीचा आत्मा असेल का? कोण आहे रे इथे? इथे तर कोणीच नाहीये. पण मार कसा बसतोय? कसं वाटलं? कोण आहे? कोण मारताय कळतच नाही. प्लीज प्लीज दया करा. मला मारू नका. मला नाही सहन होते. मारू नका. मला नाही सहन होते. मला ऐक. एवढ्याशा माराने रडतेस? आता तर 20 कडाडणार आहे. संपलीस तू. बाईकवर घालायचं हेल्मेट हिने घरामध्ये कशासाठी घातलंय? यानेच माझ्या मागे काही केलं असेल का? काय झालं देवी? कुणाला कळू नये म्हणून हेल्मेट घालून रडतेस का तू? रडतेस?
मार सहन होते म्हणून जीव जातोय. तू रडते हे कुणाला कळू नये असा विचार करतेस. तू किती स्वाभिमानी आहेस, ग्रेट आहेस. ए तू माझी थट्टा करू नकोस हा. कोणीतरी माझ्या डोक्यावर तबला वाजवतंय असं वाटतंय. चांगलं आहे ना, म्युझिक ऐकून चांगला टाइमपास होईल तुझा. ही चांगली गोष्ट आहे. यासाठी रडतेस का? खुश हो ना, आनंदी हो. अरे नालायका, जा रे. जा इथून. मंदबुद्धी, तुला स्पष्ट सांगावं लागेल का? माझ्या डोक्यावर कोणीतरी हातोडी सारखं मारल्यासारखं वाटतंय. काय आहे कळत नाहीये. ए हे कोणाला सांगू नकोस, नाहीतर माझी अब्रू जाईल. काय ग देवी, एवढ्यासाठी का? तुला ना? जा, जा इथून. चल निघ इथून. अगं, चल ही ना. फार वेडी झाली आहे वाटतं. हे कशाला इथे आली? तू आतमध्ये जा जा जा. काय मॅडम, इथे अचानक कशा काय? तुम्ही कशाला आला तिथे? हा तुझा पाय दाखव. पायावर आलेला गरम पाण्याचा फोड असा ठेवायचा नाही. हे औषध लावल्यावर लवकर बरा होईल. तुझ्यासाठी मी स्वतः हे तयार करून आणलं आहे. तुझ्या पायावर गरम पाणी सांडल्यापासून मला कसं तरी वाटतंय ग. पाय दे बरं इकडे, मी माझ्या हाताने लावते. नको मॅडम, मला द्या, मी लावते. अगं ठीक आहे ग, मी लावते औषध तुला. माझ्या हाताने लावलं तर लवकर बरं होईल. घाबरू नकोस, मी अगदी हळूहळू लावते. दे. थांब, मी पाणी घेऊन येते. जा जा, लवकर आत जा. तिने पाहिलं ना तर तिथे उघडा पडेल. हे घे, पी ग पाणी. काय मॅडम, तुम्ही माझ्यासाठी पाणी का घेऊन आलात? अगं, या घरातल्यांनी मला या घरची सून बनवलं, पण मी सुद्धा या घरात तुझ्यासारखी कामवाली होते. हे घे. तसं नाही मॅडम, तरी सुद्धा तुम्ही जाऊन पाणी. चालेल ग, हे घे पी. उचकी थांबली ना मॅडम, पाणी नकोय मला. ठीक आहे, पाय दाखव. औषध लावू दे मला. मेहरबानी करा आणि औषध इथे ठेवून जा, मी लावते ना नंतर. ठीक आहे, जास्त विचार करू नकोस. जबरदस्ती नाही करणार. न विसरता औषध लावून घे, ठीक आहे ना? हा, बरं, ठीक आहे मॅडम. मी हो, येऊ. हो. तुझ्या कुटुंबाला माझ्यापासूनच धोका आहे. जर तुझ्या हाताने मी पाणी प्यायले तर माझ्यावर तुझे उपकार राहतील. माझ्यावर तुझे उपकार राहिले तर मी तुझ्या कुटुंबाला धोका नाही देऊ शकणार आणि माझं कार्य पूर्ण नाही करू शकणार. म्हणून तुझ्या हातून पाणी नाही प्याले मी, हेच बरं केलं. पण मला माफ कर. किती निष्पाप मनाची आहेस आणि छान आहेस तू. सदा सुखी राहते. हॅलो. काय हो? हा बोल ना गंगा. इतक्या लवकर निघाला, जेवलातही नाही. आपल्या हनीमूनचं प्लॅनिंग करायला चाललो. बापरे. काय ग, हनीमूनचं नाव ऐकून तोंड बंद झालं तुझं. हे हनीमूनच्या स्वप्नात हरवून गेलीस तू. अहो. तू फोन का कट केलास गंगा? ते नेटवर्क गेलं असेल देवसेना. नेटवर्क गेलं की मी होते म्हणून कट केलास? ए, काय बोलतेस तू? मला तुझ्या बाबांपेक्षा तू महत्वाची. पण गंगा, हनीमून म्हणजे काय? ते सांग ना गंगा. ते हनीमून एका हॉटेलचं नाव आहे. आता बाबा तिथे नाश्ता करायला गेले.
घरी गरमागरम नाश्ता असताना बाबा बाहेर कशाला जातात? हॅलो, काय हो बाबा, हनीमूनला नाश्ता करायला गेलात तुम्ही? घरातला गरमागरम नाश्ता सोडून बाहेरचं शिळं खाऊन पोट कशाला खराब करून देताय? अगं फोन दे. अगं फोन इकडे दे. तू जाऊन खेळायचा जा. हॅलो. तू फोन का कट केलास ते आता कळलं मला. आता काय माझ्या मुलीने सांगितलंच आहे तर लवकरच घरात नाश्ता करावाच लागेल. देवा. मी आता ट्रॅव्हल ऑफिसच्या बाहेरच आहे. कोणत्या देशाचा व्हिसा लवकर मिळेल याची माहिती काढतो आणि मी लवकर घरी येतो. ठीक आहे? केरळला तिथे काय बाबा? कसला विचार करतेस तू? ओ, हनीमूनला आपण कधी जायचं त्याचा ना? असं काही नाही हो. मी याविषयी तुमच्याशी बोलणारच होते. त्याआधीच तुम्ही निघून गेलात. माझ्या आवडत्या ठिकाणी मला घेऊन जाल का? कोणत्या देशात जायचं सांग मला फक्त. आपण तिकडे नक्की जाऊ. काल तुम्ही बोललात तेव्हापासून मी विचार करते कशाला बाहेरगावी जायचं. जवळच आपण गेलो तर काही इमर्जन्सी आलीच तर आपण लगेच घरी येऊ. इतकंच नाही, लहानपणापासून याच महालात वाढले. आपल्या देशात मी कुठेही फिरायला नाही गेले. आधी आपल्या देशात फिरूया, नंतर बाहेरगावी जाऊया. ठीक आहे. इथेच म्हणजे कुठे जायचं? काश्मीरला जायचं? नाहीतर आपण शिमल्याला जाऊ. केरळला जावंसं मला खूप आधीपासून वाटायचं. आपण केरळला जायचं का? केरळला? तिकडे काय आहे? न्यूजवर पाहिलं केरळमध्ये सीझन चालू झालाय. ते बघून मला तिथे जायची इच्छा होतीये. रिमझिम पावसात बोट चालवून त्या अशा वातावरणात डोंगराच्या वरती मला जायचंय. गंगा, तू असं बोलतेस ना, तुझ्या मनात एवढ्या रोमॅन्टिक गोष्टी आहेत. अरे मग आजच आपण केरळला निघू. तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. मग मी आपल्याला जे काही लागेल ते सामान पॅक करते. हा, ठीक आहे. ठीक आहे. बाबा. काय झालं गंगा, अशी धावत काय येते? बाबा, ते केरळला यायला तयार झालेत. तयार झाला? मला वाटलं की तो हट्ट धरून बसेल, पण तू त्याच्याशी गोड बोलून तुला हवं तसं करून घेतलं. माझ्या सुनेच्या सामर्थ्यापुढे माझ्या मुलाचा टिकाव थोडीच लागणार आहे. नाही बाबा, यात मी काहीच केलं नाही. ते फक्त माझ्या आनंदासाठी तयार झाले. ते काहीही असो, पण त्याला तुझं म्हणणं पटलं ना, मग झालं तर. आता तुम्हा दोघांची निघायची तयारी मी करतो. ठीक आहे बाबा. ठीक आहे ना? मला झाडाखाली बसलेल्या सामान्य ज्योतिषी समजू नका. मी एक महान ज्योतिषी आहे. कोणालाही विचारा, 5 स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करून भविष्य सांगतो मी. आता माझे ग्रहमान नाराज असल्यामुळे मी इकडे बसलेलो आहे. असं आहे का? हात पोचते तुझा, सर्व इच्छा चांगली आहे. फक्त तुझी बुद्धी जराशी कमी पडते. ते आपण ठीक करून टाकू. मंगळ आणि सूर्य नाराज आहे बाबा. चालेल. तुला त्रासदायक ठरणार आहे, हे खरं सांगू काय? नीट आहे का तू? चंद्रदशा तुझ्या सगळ्या ग्रहमानावर भारी आहे. अच्छा. मी तुझी गुरुदशा पाहिली ना, तर ती फारच उत्तम आहे. ती तुला याला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. स्वामी, तंबोरांना तुमच्याशी बोलायचं आहे. ते फोनवर आहे. आता नको. पूजा संपल्यावर ते फोन करतील असं त्यांना. तू टी नगरला राहतोस ना रे? बाबा, तुम्ही कसं काय ओळखलं? मी अचूक ओळखतो रे सगळं. हे बघ, तुझ्या घरासमोर रस्ता आहे ना? हो बाबा. हे काम करायचं, हा. बॉम्ब लावून उडवून टाकायचं. तुरुंगात टाकतील ना मला? अरे त्यातच तर तुझं नशीब उघडणार आहे. बॉम्ब लावून उडून टाक. त्याच्यामध्ये तुला हिरे मोती मणकं सापडतील. रजनीकांतच्या पडायप्पा फिल्म सारखा तू पण मोठा सावकार होशील. काय म्हणता बाबा? तंबोरांनी पाठवलेल्या माणसाऐवजी आलेला माणूस हाच असणार आहे. तुझ्या हस्तरेषा बघून मी नक्की सांगू शकतो, पाण्याच्या प्रभावाप्रमाणे वाहणाऱ्यातला तू आहेस. तू सहजपणे कोणामध्ये अडकणार नाहीये.
याचा आणि त्या खुनाचा नक्कीच काहीतरी संबंध असणार आहे. याला पकडल्यानंतर सगळं काही लक्षात येईल. कोणी शत्रू तुझ्या समोर टीकाव धरणारच नाही बघ. काय म्हणता बाबा? आता तुझ्या आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे. किती करोडो कमावलेस तरी सरकारला जीएसटी योग्य काय वेळेत म्हणता देत जा. बाबा? तू सुखी राहशील. कळलं का? हे बघ, अचानक पैसे मिळाले म्हणून जास्त नाचायचं नाही. कळलं का तुला? नाहीतर भाग्यरेषा पुसून जातील. लक्षात ठेव. आणि इथे सुद्धा एक भाग्यरेषा असते. तुला दाखवतो आता ही. काय हात आहे बाबा, अंगठ्याकडे हा श्रीमंताचा हात वाटतोय. हा हात माझे पैसे वाढवू शकतो. वा वा वा. अडकलो वाचव रे. आई 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 आई. दुखताय 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 दुखताय. हात सोडा. दुखताय. मी दुसऱ्यांचा हात बघून भविष्य सांगायचो, पण याने माझा हात पकडून माझं भविष्य बिघडवलंय. हे तंबोरांचं मटेरियल काय वाटत. मी आता तू तंबोरांचा बहिरूपी बनून आला होतास ना? भूताचा बहिरूपी बनून आला होतास म्हणजे त्याला कोणी मारलं हे तुला नक्कीच माहिती असेल. बोल ना, काहीही न लपवता सगळं सांग. तुम्ही काय बोलता, मला काही कळत नाही. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही मला जो समजताय तो मी नाहीये. तो मी नव्हे. भविष्य सांगणं सोडून दिलंय. मी ज्योतिषी नाहीये. मी रेसर आहे. मॅरेथॉन सुरू आहे. मॅरेथॉन सुरू आहे. वाचवा, कोणीतरी मला वाचवा. अरे पाठलागत सोडत नाहीये. बरं झालं वाचलो. गेलंय वाटतं, दिसत नाही कुठे. अरे नाही, नाही गेलंय. ताई, जर एक मिनिट. बोला. या भैरवी आहेत ना? हो, त्यांचं नाव भैरवीच आहे. तुम्ही कोण? माझं नाव अरुण आहे. यांना नेमकं झालंय काय? महिनाभरापूर्वी त्यांच्या डोक्याला मार लागला म्हणून त्या इथे आल्या. आता त्या हळूहळू बऱ्या होत आहेत. अच्छा. त्या लवकरच बऱ्या होतील सर. अच्छा, असं आहे का? हो सर. पण त्या आता शुद्धीत नाहीयेत. त्यांना औषध दिलंय. तुम्ही त्यांना भेटू नाही शकत आता. पण मला एक सांगा, तुम्ही त्यांचे कोण लागता? त्या माझ्या ओळखीच्या आहेत. जर काही लागलं तर मला कॉन्टॅक्ट करा. मी नंतर येतो तुम्हाला भेटायला. ठीक आहे.
तो इथे कशाला आलाय? त्याचं नाव अरुण आहे. तो तुम्हालाच भेटायला आला होता. त्याने विजिटिंग कार्ड सुद्धा दिले. त्याची सगळी कुंडली मला माहितीये. विजिटिंग कार्ड दाखवतेस मला? त्याला सोडणार नाहीये मी. नको मॅडम. असं करू नका मॅडम. मॅडम शांत राहा मॅडम. मॅडम ताई रागव नका. ताई रागव नका. कुठून उडून कसं कसं मला कळलं माहितीये काय? मी गपचूप इथे लपून बसलो होतो. बरं ऐका माझं, ऐका ना. काय बाई, तुम्ही त्याला ओळखता काय? नाही, त्याला बघून तुम्ही एवढ्या चौथा आलात का? तो जार आहे ना, त्याच्या डोक्यात बसला असता तर तिकडेच मेला असता ना तो. हे बघा, अशा परिस्थितीत असं वागू नका हो तुम्ही. त्याचा जीव घेण्या इतकं काय केलं काय त्याने असं? माझी शांती भंग होऊन खूप वर्ष झाली आहेत. मला शांत व्हायचं असेल तर त्याला माझ्या हातून मरावं लागेल. मरावंच लागेल. मारायचंय त्याला. जा तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. ही साडी चालेल. केरळला जायची सर्व तयारी झाली. तुम्ही येऊन बघा ना. तुम्हाला अजून काही पॅक करायचंय का? मग तसं कॅरी करायला. काय हो, तुमचा चेहरा बदलल्यासारखा वाटतो. तुम्ही तर मला जायचं म्हणाला होतात. मी केरळला म्हंटल म्हणून नाराज आहात का? छे, असं काहीच मग नाही. एवढा कसला विचार करताय? मी आज भैरवीला पाहिजे. भैरवीला कुठे पाहिलं? काही प्रॉब्लेम नाही ना? पण भैरवीची मनस्थिती फारच वाईट आहे अगं. काय सांगताय? मला मारायचं आहे असं बोलणारी भैरवी कोटकल वैद्यशाळेत तिची एक ट्रीटमेंट सुरू आहे. तिचा थाट नेहमीच वेगळा असायचा. पण अशा परिस्थितीमध्ये पाहून मला फारच वाईट वाटतंय अगं. तुम्हाला कोणाचा वाईट बघवत नाही. ती तर तुम्हाला मारायचा विचार करत होती. त्यात तिची काहीच चूक नाहीये. तिच्या बहिणीच्या मृत्यूला मी कारणीभूत आहे असा समज तिने करून घेतलाय. खरं जर तिला माहिती असतं तर तिने अजिबात असं केलंच नसतं. जे काही घडून गेलं ते त्यांना जर नीट सगळं सांगितलं तर सगळं ठीक होईल असं मला तरी वाटतं. हो बरोबर. त्यांना भेटून सगळं खरं सांगू. नक्कीच तुमची यात काही चूक नाही हे त्यांना कळेल. आत्ताच जाऊ. आपण त्यांना सगळं खरं सांगू. त्यांना नक्की कळेल ते. चला. अगं नको गंगा, त्यांना आता आपण नाही भेटू शकत. ट्रीटमेंट चालू आहे त्यांची. संध्याकाळी जाऊन आपण भेटू. ठीक आहे. तुम्ही थकला असाल ना, मी तुमच्यासाठी कॉफी आणते.